शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं यावर आज पुन्हा महासुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। आज कोर्टात दोन्ही बाजूंना युक्तिवाद केला जाणार आहे। दिल्लीतील सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी काल आपला युक्तिवाद संपवलेला आहे। आज ठाकरेंकडून देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून मुकुल रोहितगी हे युक्तिवाद करणार आहेत। काल झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देता येणार नाही, त्यामुळे धनुष्यबाण गोठवा असा युक्तिवाद केला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढे ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना। एक तर आम्हाला द्या, त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे। आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल। नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो, मग काय झालं त्याच्यात असं आहे, मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये। आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी। धनुष्यबाण चिन्ह आपल्याला बहुतेक मिळणार नाही, तेव्हा आश्चर्यजनक विधान त्यांनी आज या ठिकाणी उभाटाकडनं केलं की धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं। धनुष्यबाण चिन्ह हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जीवापाड जपलं। देवाऱ्यात देवासमान त्या धनुष्यबाण चिन्हाला पूजलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी।